तुम्हाला आवडत नाही मी तुम्हाला काय गणित वगैरे सोडवायला नाही सांगणार. तसं तुम्हाला मगाशी सरांनी काय शिकवलं चौकोन. तर मी आता तुम्हाला काय शिकवलं त्रिकोण. त्रिकोण चालेल. त्रिकोण माहित आहे सर्वांना त्रिकोण. त्रिकोण म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? काय सांगा बरं. तिन्ही बाजू सारख्या. अजून काय वाटतं मुलांना? काय वाटतं त्रिकोण म्हणजे काय? काय वाटतं त्रिकोण म्हणजे काय? त्रिकोण कशाला म्हणतो आपण सांगा बरं. कोणत्या आकाराचा त्रिकोण म्हणतो आपण? तीन बाजू असलेला त्रिकोण आपण कशाला म्हणतो? हा एक त्रिकोण. याला आपण त्रिकोण का बरं म्हणतो? याला काहीतरी कारण आहे. काय कारण? याला किती बाजू आहेत? तीन. कोण कोण सांगतो दोन बाजू आहेत? किती बाजू आहेत तिथे? तीन बाजू आहेत. तीन बाजू आणि तीन कोण असलेली आकृती. तीन बाजू आणि तीन कोण असलेली बंदिस्त आकृती. हा काय सांगितलं मी? बंदिस्त आकृती त्याला काय म्हणतो आपण? त्रिकोण. एक जर मी असं काढलं हा त्रिकोण झाला का? इथं जर लाईन काढली तर हा काय झाला? चौकोन. बरोबर. पण जोपर्यंत ती आकृती बंदिस्त नसते तोपर्यंत हा त्रिकोण होईल का? आता काय झाला? हा त्रिकोण. समजलं? तीन कोण आणि तीन बाजू असलेली बंदिस्त आकृती म्हणजे त्रिकोण. तर आता त्रिकोण तुम्ही घरी बघितलं असेल. काय काय असतं त्रिकोणी आकाराचं सांगा बरं. कोणकोणत्या वस्तू असतात आपल्या त्रिकोणी आकाराच्या? काहीच नसतं. काय काय असतं सांगा बरं. कोणती एक वस्तू सांगा. अडीचा आकार त्रिकोणी अजून समोसा. अजून बरं म्हणजे तुम्हाला कळतं त्रिकोण म्हणजे काय समजतं सर्वांना. बरोबर. तर आता आपण बघूया त्रिकोणाचे प्रकार. चौकोनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता प्रकार कशावरून पडतात? तीन बाजू आणि तीन कोण तर आहेत. बरोबर. मग त्याच्यामध्ये बाजूंवरून वेगवेगळे प्रकार पडतात. ज्यांच्या बाजू समान असतात त्याला काय बोलतात? समभुज त्रिकोण. ज्यांच्या बाजू विषम असतात त्यांना काय बोलतात? विषमभुज त्रिकोण. त्यानंतर ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात त्याला काय बोलतात? समद्विभुज त्रिकोण. आणि तसंच कोनांवरून सुद्धा त्रिकोणाचे प्रकार पडतात. कोनांवरून कोणते प्रकार पडतात? कोणते कोण आहेत सांगा बरं. कोनाचे प्रकार किती आहेत? किती? 2 3 4 4 सांग बरं. सांग बरं किती प्रकार आहेत? 4 प्रकार. कोण कोणते? नाही त्रिकोणाचे नाही, कोणाचे पण. कोण 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 शिकलेत का तुम्ही? काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन. हे काय झाले कोणाचे? तीन प्रकार झाले कोणाचे. बरोबर. तर त्या प्रकारावरून सुद्धा त्रिकोणाचे प्रकार पडत असतात. तर आपण पहिले बघूया बाजूंवरून त्रिकोणाचे प्रकार. पहिला प्रकार आहे समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण म्हणजे काय? ज्या त्रिकोणाच्या तिन्ही पण बाजू समान लांबीच्या असतात त्याला काय बोलतात? समभुज चौकोन. आपण चौकोन बघतोय. अजून मागच्या लेक्चर मध्ये नाही ना बसलेला. त्यानंतर दुसरा प्रकार आहे समद्विभुज त्रिकोण.
समद्विभुज म्हणजे काय? समद्विभुज त्याच्या शब्दामध्येच अर्थ आहे. त्याचे काय असतात? दोन बाजू सारख्या असतात. आणि तिसरा प्रकार विषमभुज त्रिकोण. विषमभुज म्हणजे काय? विषमभुज म्हणजे काय सांगा बरं. हा त्रिकोण काय वाटतं तुम्हाला? सांगा मला. हा काय वाटतं? याचे तिन्ही बाजू काय वाटतात? सारख्या वाटतात. म्हणजे हा काय झाला? समभुज त्रिकोण. त्याच्यानंतर याचं काय वाटतं आपल्याला? दोन बाजू समान आहे. हा काय झाला? समद्विभुज त्रिकोण. आणि हा काय झाला? म्हणजे तिन्ही पण बाजू काय आहे? वेगवेगळ्या आहेत. तिन्ही पण बाजू वेगवेगळ्या. मग हा काय झाला? विषमभुज त्रिकोण. आता हे कसं, हे कोणते प्रकार झाले आपले? बाजूंवरून त्रिकोणाचे प्रकार. त्यानंतर दुसरा प्रकार कोणता असतो? मग अशी त्रिकोणाचा अजून आपण कोणत्या प्रकारावरून विभाजन करतो? हे तीन प्रकार झाले बाजूंवरून. आणि दुसरे तीन प्रकार कोणते आहेत? कोनांवरून. बरोबर. आपण ते प्रकार बघूया. हे समजलं सर्वांना? सँडविच कसा असतो मग? समद्विभुज का समभुज? विषमभुज का समद्विभुज? समद्विभुज असतो बऱ्याच ठिकाणी. आता बघूयात आपण कोनांवरून त्रिकोणाचे प्रकार. पहिला प्रकार काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण म्हणजे काय? 90 अंश. ज्या त्रिकोणाचा एक कोन हा 90 अंशाचा असतो त्याला काय बोलतात? काटकोन त्रिकोण. म्हणजे हा काय झाला? काटकोन त्रिकोण. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 90. तिन्ही कोनांची 180 अंश. बरोबर. तर हा झाला 90 अंश. मग ह्या दोघांच्या मापांची बेरीज किती असेल? कोन ए आणि कोन सी किती? तिन्ही कोनांची 180 झाली. एक कोन आपला 90 अंशाचा आहे. गुणल्या दोन कोनांची किती असेल बेरीज? बेरीज किती असेल त्या दोघांची? कसं काय? 180 मधून 90 गेले, उरले किती? 90 उरले ना. मग ह्या दोघांची बेरीज किती आहे? 90 अंश. तर काटकोन त्रिकोणामध्ये काय असतं? एक कोन असतो आपला 90 अंशाचा आणि दुसरे जे दोन कोन आहेत त्या दोन्ही कोनांच्या मापाची बेरीज किती असते आपली? 90 अंश. त्यानंतर दुसरा प्रकार कोणता आहे सांगा बरं? काटकोन नंतर विशाल कोन. विशाल कोन त्रिकोण म्हणजे काय सांगा बरं? विशाल कोन त्रिकोण म्हणजे काय? कोण माहिती ना? विशाल कोन कशाला म्हणतात ते सांगा. माहिती आहे तुम्हाला? काय सांग बरं. विशाल कोन म्हणजे काय सांग? कोण शिकलेस का? नाही तर कोण नाही शिकले मी त्रिकोण शिकवेल तुम्हाला. तसं नाही ना काही? शिकलेस ना? पण विशाल कोन म्हणजे काय सांग बरं. तू सांग. अरे मी काय मारणार आहे तुम्हाला, फक्त विचारतो माहिती. काटकोन काय? काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन